ये ऐसे नहीं होता मित्रों। मैं शासन में बैठा हूं, मुझे मालूम है इस प्रकार से रुपया इतनी तेजी से गिर नहीं सकता। अरे अगर नेपाल का रुपया नहीं गिरता है, बांग्लादेश की करेंसी नहीं गिरती है, पाकिस्तान की करेंसी नहीं गिरती, श्रीलंका की करेंसी नहीं गिरती, क्या कारण है हिंदुस्तान का रुपया? असं एक मिनिट वाटलं ना की खरंच कोणीतरी आत्ताच्या काळात हे बोलायची हिंमत दाखवत आहे. नाही, खूप जुनं आहे. अक्षरशः आपण लहान असतानाच आहे. नाही, पण तेव्हाही म्हणजे रुपया घसरत होता डॉलरच्या तुलनेत, पण तेव्हा मीडिया स्वतंत्र होता ना. सेलिब्रिटीज पण काही पोपट नव्हते, बोलके होते. म्हणून म्हटलं जरा वीकेंडचा नॉस्टॅल्जिक फील द्यावा तुम्हाला. देशपातळीवर महत्त्वाच्या 3 गोष्टी या आठवड्यात घडल्यात, पण त्या वेगवेगळ्या पाहता येत नाहीत. पहिली बातमी अर्थातच आशिया खंडातलं सगळ्यात रसातळाला गेलेलं चलन म्हणजे करन्सी कुठली असेल तर ती आता रुपया आहे. दुसरी बातमी म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे भारत भेटीवर आहेत. आणि तिसरी महत्त्वाची न्यूज आहे ती म्हणजे भारताचा Q2चा GDP हा 8.2% डिक्लेअर झाला आहे. नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ आणि आपल्या मेन व्हिडिओला सुरुवात करण्याआधी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर काय कुटाणे सुरू आहेत ते बघूयात. तर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर एक अंकल असं म्हणतायत की हे सगळा हा जो रुपया घसरला आहे त्याचा उगाचच कांगावा होतोय. आम्हाला काय देणं घेणं आहे? रुपया 90 का जाईना, 100 का जाईना, आमच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? आम्ही काही कच्चं तेल खात नाही, तुपाची वात पेटवतही नाही. हां, आता थोडं पेट्रोल डिझेलचे रेट्स पुढे मागे होतील, पण त्यांनी 100 केव्हाच ओलांडली आणि तेव्हापासून आम्हाला त्याचं काहीच वाटत नाही, सवय झाली आहे. आणि तेल तर आपण रशियाकडनं घेतो ना. खुद्द व्लादिमीर पुतीन भारत भेटीवर असताना त्या तेलाबाबत तर डरने का बात ही नाही आहे. आता उलट चांगलं आहे ना, विश्वगुरूंना नमन करणाऱ्या अर्धज्ञानींची मुलं अमेरिकेत असतीलच ना. मग काय, त्यांनी ट्रम्पना क्लीन बोल्ड केले आहो. या महिन्याला चांगल्या रेटने ट्रान्सफर करतील बघा पैसे भारतात. आता प्रवास महागेल हे सगळं रुपया वगैरे घसरल्यामुळे, तो प्रश्न वेगळा. पण कोण जात आहे अमेरिकेला? उलट तिकडे ट्रम्पनं जो आगाऊपणा केला आहे त्याच्यामुळे उलट आत्ताचा विजा पुढच्या वर्षात संपल्यावर भारतात कुठल्या इंडस्ट्रीमध्ये मुलाला सेटल करायचं याचं विचारमंथन चाललेलं आहे. त्यामुळे प्रवास महागेल, परदेशी शिक्षण महागेल, इन छोटी बातों में मत पडो. अमेरिका नाही तर ऑस्ट्रेलिया हा दुसरा ऑप्शन आहे. हां, आता तिथेही एक ऑस्ट्रेलियन डॉलर 50 रुपयांवरनं आता 60 रुपयांवर पोहोचला आहे. पण 90 तर झाला नाही आहे ना. कम ऑन, डोंट मेक अ बिग डील. हां, आता एक चिंता अशी आहे की कर्जाचे हप्ते वाढतील. पण अहो, देशाचे चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर म्हणत आहेत की माझी काही झोप या रुपयाच्या बातमीनं उडवलेली नाही आहे. पुढच्या वर्षी हे सगळं सुरळीत होईल. मग मी माझी झोप कशाला उडवू? असं सगळं हे व्हॉट्सअपवर अंकल म्हणत आहेत. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाबतीत त्यांना थोडंसं आहे की इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती वाढतील वगैरे. पण अहो, आम्ही स्वदेशी असेंबल झालेला आयफोनच वापरतो. मॅन्युफॅक्चरिंग असेल तरच कॉस्ट वाढेल ना, असेंब्लिंगमध्ये नाही ना. भारत तर फक्त असेंब्लिंग करतो, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती वाढण्याची भीती आम्हाला दाखवू नका, असं या अंकलचं म्हणणं आहे. तर भारताचा GDP एकीकडे 8.2वर पोहोचला आहे आणि तुम्ही हे रुपया खाली गेल्याची बातमी दाखवताय, हे काही बरोबर नाही असं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर अंकल लोक्स आणि सगळ्या अंटी लोक्स म्हणतात. तर हे वाटाणे फुटाणे कुटाणे करणारे अंकल लोक्स एकदा ऐका. मोठा प्रश्न हा आहे की सध्या भारतीय सरकारला इकॉनॉमिस्ट आणि RBIपेक्षा जास्त कळतंय की इकॉनॉमिस्ट आणि RBIला खरं कळतंय हे सामान्यांना कळत नाही आहे, अशी परिस्थिती झाली. थोडंसं आता टेक्निकलिटीज सांगणार आहे. हे फायनान्शियल इयर कुठलं चाललं आहे 2025-26. तर या फायनान्शियल इयरच्या पहिल्या क्वार्टरमध्ये प्रोजेक्टेड ग्रोथ अशी होती की ती थोडीफार मंदावेल अशी शक्यता होती. ती स्लो डाऊन होईल, ती 6.7% वगैरे असेल. पण GDP डेटा आला Q2चा 7.8%चा. पुढचा क्वार्टर आला Q2 आणि त्याच्यामध्ये पण इकॉनॉमिक्सचा असा अंदाज होता, म्हणजे प्रोजेक्टेड GDP ग्रोथ होती 7.3%. पण छप्पर फाड तो पण आकडा आता आलेला आहे 8.2%. पण एक असंही सत्य आहे जे तुम्हाला कदाचित ऐकायला आवडणार नाही, पण ऐकायला लागेल कदाचित, कारण ते सत्य आहे. ते असं आहे की ग्राउंड रियालिटी आणि GDPचे आकडे हे एकमेकांपासून कोसो दूर गेलेत. म्हणजे असे अनेक एक्सपर्ट्स आता म्हणतात. म्हणजे विचार करा ना तुम्ही की भारत सरकारचा आकडा सांगतो की फिस्कल इयरच्या फक्त पहिल्या 6 महिन्यांमध्ये जेव्हा ट्रम्पनं एकीकडे भरमसाठ टेरिफ्स लावून सुद्धा भारताचा विकास दर 8+ होता, म्हणजे 8% वर होता. नेट फॉरेन इन्व्हेस्टमेंट रेकॉर्ड ब्रेक कमी होऊन सुद्धा ग्रोथ रेट 8% होता. भारतातल्या FMCG कंपनी प्रॉफिटसाठी स्ट्रगल करत असल्याच्या बातम्या एकीकडे येत होता, पण त्या काळात पण भारताचा ग्रोथ रेट 8% होता. कमी पगार, महागाई यामुळे अर्बन कन्झम्पशन कमी झालंय अशा बातम्या या वर्षात आल्या, पण तरी देशाचा GDP काय सांगतोय तर 8.2% पर्यंत गेलाय. हाऊसिंग मार्केट स्लो डाऊन झाल्याची बातमी आहे, पर्टिक्युलरली लो अँड मिड प्राइस सेगमेंटमध्ये, पण देशाचा GDP 8%.
एकीकडे इन्कम टॅक्स असेल, कॉर्पोरेट टॅक्स असेल, GST असेल, हे टॅक्स कलेक्शनचं टार्गेट अचीव करण्यासाठी सरकार धडपडत आहे. पण तरीसुद्धा आपला GDP छप्परफाड 8.2% पर्यंत गेलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॉमिनल GDP ग्रोथ ही कमी होतीये, तरी रिअल GDP ग्रोथ 8%च आहे. नॉमिनल GDPमध्ये ना बेसिकली इन्फ्लेशन म्हणजे महागाई मोजलेली असते आणि ते एक एकूण आर्थिक आकारमान असतं असं तुम्ही समजा. आणि GDP ग्रोथ किंवा रिअल GDP हा जो असतो, जो आता आपल्या समोर आला आहे क्वार्टरचा 8.2, त्यामध्ये महागाई वगळून असलेली प्रोडक्शन व्हॅल्यू सांगितली जाते. उदाहरणार्थ जर नॉमिनल GDP देशाचं सपोज असेल 10%, 10%नी वाढला असेल आणि जर महागाईचा दर त्यावेळेस 8% असेल तर रिअल GDP ग्रोथ ही 2% आहे असं होतं. आता या केसमध्ये बघा की नॉमिनल GDP ग्रोथ जानेवारी आणि मार्च या फर्स्ट क्वार्टरमध्ये अराउंड 10 ते 11% पोहोचली होती. ती नॉमिनल GDP ग्रोथ ही एकीकडे खाली खाली येत 8.7 पर्यंत खाली आली. आता तुम्ही म्हणाल म्हणजे चांगली गोष्ट आहे ना की मगाशी सांगितलेल्या लॉजिकनुसार महागाई कमी झाली असा त्याचा अर्थ होऊ शकतो. तेही बरोबर एक प्रकारे की होलसेल इन्फ्लेशन किंवा कन्झ्युमर इन्फ्लेशन याचे आकडे कमी झाले. पण नॉमिनल आणि रिअल GDP ग्रोथचा जर तुम्ही ग्राफ पाहिला तर तो युज्युअली पॅरलल जातो बऱ्याच अंशी. सरप्रायझिंग हे आहे की या 6 महिन्यांमध्ये नॉमिनल GDP ग्रोथचा आकडा एकीकडे कमी होत जातोय आणि रिअल GDP ग्रोथचा ग्राफ उलट्या दिशेनं वाढत जातोय. म्हणजे तो वाढत वाढत मोठा होतोय. आणि हे फक्त ग्राफ किंवा हे फक्त आकडेवारी नाही आहे, याचे कॉन्सिक्वेन्सेस हे डेली लाईफमध्ये सर्वसामान्यांच्या आयुष्यात येतात. कसे तर व्याजदर RBI या बेसिसवरच ठरवते किंवा टॅक्स कट करायचं का नाही हे या आकड्यांवरून ठरतं किंवा राज्यांना कॅश ट्रान्सफर्स द्यायची की नाही हे या आकड्यांवरून ठरतं. त्यामुळे नॉमिनल GDP खाली येतोय आणि रिअल GDP वर जातोय. हे जे कॉन्ट्राडिक्शन आहे यावर आता बरेच एक्सपर्ट्स प्रश्न विचारतात की असं कसं काय, म्हणजे यातला नेमका कुठला आकडा हा फुगवलेला असू शकतो असा अनेक इकॉनॉमिस्टचा किंवा एक्सपर्ट्सचा प्रश्न आहे. आता एक वेळ आपण या सगळ्या टेक्निकलिटीजना बाजूला ठेवत एक मिनिट, कारण सर्वसामान्यांना इतकं आपण काही बघत नाही की नॉमिनल GDP आणि हे. पण आत्ताच्या घडीला ना सगळ्यात मोठा प्रश्न असा उरतोच आहे की फॉरेन इन्व्हेस्टर्स जे आहेत ते भारतामधनं का चाललेत. जर भारताची ग्रोथ इतकी चांगली आहे तर भारताचा जो नेट FDI आहे ना तोही कमी होतोय असे आकडे आता आहेत. 159% ऑलमोस्ट नेट FDI कमी झाला आहे. म्हणजे सोप्या भाषेत त्याचा अर्थ होतो की भारतात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किंवा फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट टिकत नाही आहेत. त्यामुळे ग्रॉस FDIचे आकडे जे नाचवून दाखवले जातात त्याचा काहीही फायदा नाही आहे. आता पुन्हा एकदा थोड्याशा टेक्निकलिटीज येतील की ग्रॉस FDI म्हणजे काय आणि नेट FDI म्हणजे काय. तर तुम्हाला क्विकली मी समजावते की ग्रॉस FDI ज्याला इनवर्ड FDI म्हणतात, या व्हॅल्यूमध्ये पूर्ण एकूण त्या देशामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किती आली याची एक टोटल इन्फ्लोचा आकडा असतो. मग नवीन फॅक्टरीज येतील किंवा बाईंग स्टेक्स इन लोकल कंपनीज, असा टोटल इन्फ्लो किती झाला त्याला इनवर्ड FDI म्हणतात. तो टोटल इन्फ्लो त्यातनं कळतो. पण नेट FDI जे असतं ना त्याच्यात एक कॅल्क्युलेशन असतं. ते म्हणजे जे इनवर्ड FDI आहे त्याच्यामधनं एक अमाऊंट मायनस केली जाते. ती अमाऊंट कुठली असते तर ती आउटवर्ड FDI आणि डिसइन्व्हेस्टमेंट या दोन्हीची जी बेरीज होते ती अमाऊंट असते. आता आउटवर्ड FDI म्हणजे काय की एखाद्या आपल्या देशातनं दुसऱ्या देशामध्ये इन्व्हेस्ट केलेला मनी किती आहे आणि डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे आपल्या देशात जे फॉरेन इन्व्हेस्टर्स येऊन त्यांनी एखादी फॅक्टरी उभी केली आणि त्यातनं त्यांना प्रॉफिट मिळालं तर तो प्रॉफिट त्यांनी परत त्यांच्याच देशात ते घेऊन गेले तर तो जो आकडा येतो तो म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला सांगते की सपोज $100 मिलियन सपोज FDI आपल्याकडे आली ज्याला इनवर्ड FDI म्हणणार. पण त्याच्यातनं नेट FDI कशी काढायची तर सपोज आपल्या इकडच्या इन्व्हेस्टर्सनी साधारण $50 मिलियन दुसऱ्या देशात इन्व्हेस्ट केले आणि $10 मिलियन प्रॉफिट झाला फॉरेन इन्व्हेस्टर्सना आपल्या देशात आणि त्यांनी तो दुसऱ्या देशात किंवा त्यांच्या देशात तो परत नेला. तर हा 50 + 10 $60 मिलियन जो आकडा आहे ना तर तो या $100 मिलियन मधनं कमी होतो. म्हणजे नेट FDI ही $40 मिलियन राहते. सो बेसिकली तुम्हाला कळलं असेल की नेट FDI ही ॲक्च्युअल बॅलन्स दाखवते. हा सगळा मुद्दा आहे की ग्रॉस FDI टोटल इन्फ्लो दाखवते, नेट FDI ॲक्च्युअल बॅलन्स दाखवते. ग्रॉस FDI म्हणून तुम्हाला हे कळू शकतं की कंट्री किती अट्रॅक्टिव्ह आहे फॉरेन इन्व्हेस्टर्ससाठी. जर खूप ग्रॉस FDI येत असेल
तर फॉरेन इन्व्हेस्टर्सना वाटतंय की मी त्या कंट्रीमध्ये जावं, पण जो नेट आकडा येतो ना, तो नेट आकडा ॲक्च्युली फायनान्शियल पोझिशन दाखवतो त्या देशाची, की खरंच ईज ऑफ बिझनेस इथे आहे का. आणि ग्रॉस FDI हा नेहमीच पॉझिटिव्ह असतो, कारण तो टोटल इन्फ्लो दाखवतो, पण नेट FDI हा पॉझिटिव्ह असेलच असं नाही. त्यामुळे तुम्हाला तर कळलं असेल की देशाचा नेट FDI कमी होणं याचा अर्थ काय. या रुपयाच्या जो घसरला आहे रुपया आणि 90च्याही आता पुढे गेला आहे, तर एक फॅक्टर त्याच्यात असा पण आहे की ट्रेड डेफिसिट, म्हणजे भारत जितकं इम्पोर्ट करतो, आयात करतो, त्याच्या तुलनेत एक्सपोर्ट निर्यातीचा आकडा खूप कमी आहे आणि त्याला म्हणतात ट्रेड डेफिसिट. सगळ्यात जास्त इम्पोर्ट बिल येतं ते कच्चं तेल आणि गोल्ड, सोनं, याच्या इम्पोर्ट्सवर आपण खूप मोठ्या प्रमाणात सोनं इम्पोर्ट करतो आणि या वाढत्या ट्रेड डेफिसिटचा परिणाम या रुपयाच्या घसरणीवर झालेला आहे. सो लॉंग स्टोरी शॉर्ट, व्हॉट्सॲपवर तुम्हाला जर कोणी रुपया पडला याचा फायदाच कसा इंडियाला होणार आहे, भारताला होणार आहे हे सांगत असेल, तर त्याआधी तुम्ही स्वतःसुद्धा थोडीशी झापडं बाजूला करून आपल्याच देशाकडे थोडं तटस्थपणे एकदा बघा. याला पण देशभक्तीच म्हणतात, हा काही देशद्रोह नाही आहे. ॲनालिसिस करणं हे या आपल्या तरुण पिढीसाठी खूप गरजेचं आहे. अमेरिकेबरोबर लॉंग पेंडिंग ट्रेड ॲग्रीमेंट काय आहे, ते पेंडिंग काय आहे, ब्रिक्स करन्सी आली तर काय मोठा फरक पडू शकणार आहे, या सगळ्याचा अभ्यास सामान्य मतदार आता करत नाही. तोवर आपल्याला कुणीही उल्लू बनवू शकतं, ही आजची वाईट स्थिती आहे. इन शॉर्ट, मतदार शहाणा झाला तरच आता काही फरक पडण्याची शक्यता आहे, आशा आहे. आता या सगळ्या घडामोडींवर एक महत्त्वाची कमेंट मी तुम्हाला अगदी शेवटी सांगते, ती म्हणजे कोटक महिंद्रा बँकेचे चेअरमन उदय कोटक यांनी रुपयानं 90 गाठल्यानंतर ट्विट केले आणि ते प्रश्न विचारत आहेत की नक्की कोण स्मार्ट इन्व्हेस्टर आहे, हे येणारा काळच ठरवेल. म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर स्मार्ट आहेत की भारतीय. तर महिंद्रांना ट्रोल करण्याच्या आधी ना ते असं का म्हणतात हे एकदा समजून घेणं गरजेचं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि नॅशनल लेवलचे काही पैलू आपल्या या एंड ऑफ वीक व्हिडिओमध्ये मी मांडायचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. तुमच्या कमेंट्स यायला लागल्या आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये जे तुम्ही विषय मला सुचवत आहेत त्यातनं पण आपण नवनवीन व्हिडिओ करत राहू. लवकरच भेटू, तोपर्यंत धन्यवाद.